Okay. Hello students, welcome to my channel. My name is Pooja. We are going to learn side shifting rule. Side shifting rule, it's very important rule for simplification. Without side shifting rule, we are not able to proceed simplification. Okay. सिम्प्लिफिकेशन मध्ये आपण यूज करणार आहे हे रूल. त्याच्यामध्ये LHS आणि RHS अशा दोन साइड असतील. जेव्हा आपण शिफ्टिंग करत असतो नंबर्सचे, समजा तुमचा +2 आहे, +2 तुमचा LHS कडून RHS कडे जात असेल तर तो प्लस असेल तर मायनस होणार, मायनस असेल तर प्लस. इट मीन्स युअर प्लस बिकम मायनस, मायनस बिकम प्लस, मल्टिप्लिकेशन बिकम डिव्हिजन, डिव्हिजन बिकम मल्टिप्लिकेशन, अँड स्क्वेअर रूट ऑफ nth रूट ऑफ x इज इक्वल्स टू x रेज टू n. हे काही बेसिक चेंजेस आहेत. हे तुम्हाला असे लवकर लक्षात नाहीये ना, त्यासाठी मी काही एक्झाम्पल्स देते आणि तुम्हाला सॉल्व करून दाखवते. समजतंय हे? ओके. काही एक्झाम्पल्स घेणार आहे आपण. बघा इथे 2 + 3x इज इक्वल्स टू 2 आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये x हवाय फक्त. वी वॉन्ट ओनली x, सो नो नीड ऑफ दॅट +2. सो 3x इज इक्वल्स टू हा +2 तिकडे जाऊन काय होणार आहे -2. So 3x is equals to how much? It is 0. So again we don't want this 3. 3 is in multiplication with x. Multiplication get division when it changes side. Okay, according to side shifting rule. म्हणजे final answer काय आलंय तुमचं 0. कळालं? We are not able to divide any number 0 with any number. So it's 0. Now मल्टिप्लिकेशन तिकडे जाऊन काय होणार आहे डिव्हिजन. 2 इज इन मल्टिप्लिकेशन विथ x, सो इट्स 6 डिवायडेड बाय 2. ओके, सो इट्स 3. समजतंय? सोपं आहे. इथे x इज इक्वल्स टू 5 into 2, कारण की डिव्हिजन मध्ये आहे 2, तिकडे जाऊन काय होणार आहे मल्टिप्लिकेशन. सो इट्स आन्सर इज 10. अगेन x 3 आहे, +2 तिकडे जाऊन काय होणार आहे -2. सो 3 - 2 इट्स सॉरी इट्स -2 नो, इट्स +3 +2, सो इट्स 5. समजतंय? सोपं आहे. ओके, थँक्यू.